आहे. आज आम्ही हिंगणा तालुक्यातील काजरी गावात आलेलो आहोत. हा गाव जो आहे पेंढरी ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेली गाव आहे. तर इथे पाणी टंचाईची वास्तवता आम्ही जाणून घेऊया. स्थानिक नागरिक यांच्याकडे जाणून घेऊ. काय नाव काका आपलं? वसंत चव्हाण साहेब. इथे पाणी टंचाई आहे का गावात? पाणी जर हे नळाचा जर बंद असेल, काही फुटले किंवा काही अंतर झालं तर पाणी त्यांच्या होते. बरं. काय पण आता ते म्हणजे सध्या चालू आहे आणि ते टँकर चालू आहे. टँकर तर विहीर जी आहे विहिरीत पाणी टाकून तो टँकर पाणी स्वच्छ राहते. पाणी स्वच्छ नाही राहत, पाणी स्वच्छ कुठं राहते पाणी स्वच्छ. तर मला सांगा ते पाणी म्हणजे दररोज सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळ मिळते का आपल्याला? तुळस भरून ते केव्हा लागते जेव्हा मुलाला. अच्छा. आणि पाणी टंचाई नाही ना? पाईपलाईन सुटली तर पण त्याची बरं. ही जी दोन्ही पाणी टंकी आहे त्यात पाणी आहे का? आता भरणं चालू. अच्छा, म्हणजे विहिरीतून तिथे भरल्या जाते. त्यांना त्या दुसरी नळ योजनेची नळ योजना जलजीवन मिशनची योजना ती चालू व्हायची आहे ना? बरं ठीक आहे. जानू साहेब मला सांगा ही जे टंकी आहे याच्यात पाणी आहे का लोकांना? पाणी चालते पण तेवढा फार भेटत नाही. पाणी हो का? कमी भेटते. कमी भेटते. म्हणजे का जिल्ह्याच पाणी नसेल तर मग त्याच्यात पाणी कुठून? पाणी आपण पियायला येतो त्याला पहिले उपयोग करतो सगळ्याच गोष्टीला उपयोग. ते ही पाणी दूषित आहे की कशी? म्हणजे दारू वगैरे राहतेच त्याच्यात, हा का? पण दूषित पाणी आहे. चांगलं नाही. ब्लिचिंग वगैरे होत नाही का? ब्लिचिंग करते पण 15 दिवसाच्या 8 दिवसाचं करते. तर पिण्याला योग्य आहे की अयोग्य आहे? मला तर योग्य नाही वाटून राहिलं तसं, कारण की तिथं पूर्ण गावातलं म्हणजे तिथं बाजूला संडास वगैरे नाही का, त्याच्यात पाणी त्याच्यात पदार्थ मग त्यांना ते कोणतं योग्य राहिलं. म्हणजे ते पाणी पाजरते का? नाही का बाजूला आजूबाजूला संडास आहे ना साहेब. अच्छा, विहिरीच्या आजूबाजूला संडास आहे, घराचं संडास आहे. ओके. ते पाणी पाजरणार आहे. बरं. तर मग ते दूषित नाही झालं का मग? हो बरं. तर त्याची जाणीव ग्रामपंचायतीला असेल ना? असेल आता का आपल्याला काही आपण तेवढं हे नाही राहत. आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं जमून राहतं. आपण तक्रार दिली का ही? नाही, तक्रार वगैरे नाही दिली. फक्त असं तुम्हाला आढळलं की हे पाजर होत असेल, पाजर होत असेल, त्याच्यामुळे ते पाणी दूषित आहे. हो. बरं. थँक्यू. एक स्थानिक नागरिक आहे, त्यांचं नाव जाणून घेऊ. काय नाव आपलं? विश्राम जाधव साहेब. इथे पाणी टंचाई आहे का? पाणी टंचाई तो आहे. पाणी टंचाई आहे तर त्याची उपाययोजना शासनाकडनं काय सुरू आहे सध्या? ते चालू आहे मग तसं प्रकरण, पण आतापर्यंत काही झाली नाही. बरं. पाणी टंचाईमध्ये पाण्याची व्यवस्था कशी होऊन राहिली? म्हणजे पाणी आता मिळत नाही तर त्याची काही हे केली असेल ना, उपाय केला असेल ना गव्हर्नमेंटने? उपाय केला आहे ते टँकरनं पाणी टाकत आहे विहिरीमध्ये. आणि ती विहिरीत टाकल्यानंतर तुम्हाला पुरवठा होतो पाणी? तेवढा पुरवठा नाही होत, पण काही नळ वगैरे येते. अच्छा. तो 1 दिवसाचा आत नाही का नळ वगैरे येते. बरं. पाणी स्वच्छ असते? पाणी विहिरीचं तेवढं स्वच्छ नसतं, पण नळाचं असतो. बरं. तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही प्यायला? मग त्याला की काही प्रॉब्लेम नाही. बरं. स्वच्छ असते पाणी? स्वच्छ असतं. बरं. आणखी काही सांगा. त्यांच्याकडनं उपाययोजना कशी काय झाली? ताई, नाव काय आपलं? दीपाली आणि चव्हाण. ताई, आपल्या गावात पाणी टंचाई आहे का? हो आहे. तर ही पाणी टंचाईची उपाययोजना काय म्हणून सुरू आहे सध्या? सध्या आम्ही प्रस्ताव असा टाकला आहे, हां. नवीन पाईपलाईनची योजना करून द्यावं म्हणून. ते काही 29 लाखची मंजूर झाली आहे ना? म्हणजे हो. जलजीवन मिशनची. हो. तर आता त्याचं काम चालू आहे का? नाही, काम चालू आहे. काम चालवायचं आहे. तर या उन्हाळ्यात पाणी टंचाई होत असेल तर मग त्याच्या उपाययोजना काय म्हणून सुरू आहे? टँकर चालू आहे गावामध्ये. टँकर चालू. तर टँकरचं जो पाणी आहे तो विहिरीत टाकला जातो. हो. आणि ते विहिरीतून मग नळद्वारा हे करतो का? हो. डिस्ट्रीब्युटर. हां. नळ नाही आहे विहिरीतून. हां. असं विहिरीमध्ये जो पाणी येत आहे तसं ते नळ येतच आहे आमच्या इथे. बरं. आणि हे गावामध्येच सोडत आहे गावामध्ये. बरं. आणि ताई मला सांगा, इथे काही नागरिकांनी म्हटलं की त्या आपला जी विहीर आहे तिच्या जी अवतीभोवती हे आहे संडास वगैरे आहे, त्यांचंसुद्धा पाणी पाझरतं, त्याच्यामुळे दूषित पाणी होतं. असं ही गोष्ट खरं आहे का? नाही, इथे नाही आहे. म्हणजे दूषित नाही आहे. बरं. पाणी आहे पण स्वच्छ आहे, पिण्याला आहे. बरं. ही जी समस्या आहे आपलं शासनाला माहीत आहे का की ही समस्या दरवर्षीची आहे पाण्याची? आता आम्ही ग्रामपंचायतमधून तर देतच आहोत. अच्छा. पण दरवर्षी टँकर लावला जातो? हो, दरवर्षी. बरं. तर यावर्षी जे 29 लाखाचा जो जलजीवन मिशनचा सुरू होणार आहे
इथे योजना त्याचा फायदा होईल पुढच्या वर्षी राहणार नाही त्यांच्या असं वाटतं का तुम्हाला? हो असं वाटते पाणी टंचाई नाही ना. बरं बरं. आणि तुम्ही काजवी गावाला राहता, काय समस्या इथल्या तुमच्या माहितीप्रमाणे? आमच्या इथे पाण्याचीच खूप टंचाई आहे. पाण्याचीच खूप समस्या आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्या व्यतिरिक्त रोड वगैरे झाले सगळे? रोड वगैरे आहे पण थोडीशी अशी नाल्याची पण समस्या. सांडपाणी झालं नाले. सांडपाणी नाही. बरं बरं. हे सिमेंट रोड वगैरे जे पाहतोय आम्ही आत्ता बनले आहे. हो हे नवीनच आहे. नवीन बनले आहे. बरं बरं. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे. आज आम्ही हिंगणा तालुक्यातील पेंढरी गावात आलेलो आहोत. या पेंढरी गावामध्ये आता काही दिवसापासनं म्हणजे उन्हाळा सुरू झाल्यापासनं काही पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवलेला आहे. येथील सरपंच आहे आपल्यासोबत पेंढरी गावातील, त्यांच्याकडनं जाणून घ्या की सत्यता काय आहे आणि त्यांनीकडनं उपाययोजना काय करण्यात आलेली आहे गावकऱ्यांकरता. काय नाव सर आपलं? माझं धनराज लक्ष्मण कोळे, ग्रामपंचायत पेंढरी सरपंच. सरपंच साहेब, पाणी टंचाई आहे, उन्हाळा सुरू आहे, काय म्हणाल तुम्ही? पाणी टंचाईमध्ये आम्ही 3 फेऱ्या टँकरच्या लावलेल्या आहेत. तिन्ही वार्डात? तिन्ही वार्डात 3 फेऱ्या आहेत. बरं. त्यातल्या त्यात विहीर खोलीकरणसाठी आता 1,56,000 रुपये मंजूर झाले आहे बरं. पाणी टंचाईमध्ये. बरं काजी या गावामध्ये पाईपलाईन दुरुस्तीसाठी 19 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. बरं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत. बरं. आणि सध्या बाकी ठिकाणी जलजीवन मिशनचं काम नाही का? काजळी उघडून काजीचं टाकी परिपूर्ण काम झालेलं आहे. बरं. काजीच्या टाकीचं काम परिपूर्ण झालं. टंचाई दरवर्षी इथले फक्त एक टाकी होती विक्री काही कारणास्तव इथे पेंडिंग आहे. बरं. ही टंचाई दरवर्षी असते का सर? हो, दरवर्षी. पण दरवर्षी शासन म्हणजे स्वतः म्हणजे पुरवते काही? शासन पुरवते. म्हणजे जे टँकर आहे, टँकर पाणी पुरवणार तेच करतात शासन. बरं. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही का शासनाकडनं? आता करून राहिले ते कायमस्वरूपी उपाय. कायमस्वरूपी. बरं. यामध्ये आणखी जे गावातला विकास काय म्हणजे पाणी टंचाईच्या व्यतिरिक्त काय विकास थांबला आहे तुमच्या माहितीप्रमाणे? विकास म्हणजे आता कसं आहे, थोडेसे आमच्या नाल्या फाल्या व्हायच्या आहे. हा. सिमेंट रोड बाकी आहे काही. अच्छा. कोणत्या वार्डात प्रस्तावित आहे काम? काजी वार्ड नंबर 2 मध्ये आहे. अच्छा. आणि पेंढरी वार्ड नंबर 1 मध्ये आहे. बरं बरं बरं. तर याच्यामध्ये हे टंचाई आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे. बरं. ठक्कर मध्ये प्रस्ताव टाकले आहे. बरं. याच्यामध्ये टाकले आपल्या जलशोधीमध्ये प्रस्ताव दिले आहे. बरं. ते मंजूर नाही झाले का? मंजूर व्हायचे आहे. बरं बरं. होईल मंजूर. बरोबर. 15-20 म्हणून काय काय काम झाले सर यावर्षी? 15 अगोदर आम्ही ते नाली भूमिगत नाली तयार बांधकाम केलेलं आहे. अच्छा. काही याच्या आपल्या सिमेंट रोडवर काय खर्च केलेला आहे. बरं. आणि काही सिमेंट रोड कुठल्या झाल्या? पेंढरीला. वार्ड नंबर 2 म्हणतात. बरं बरं. आणखी वार्ड नंबर 1 मध्ये आहे. बरं. अच्छा. त्याने घरकुल योजना आता हे जे शबरीवाले आहे बरेचसे पेंडिंग आहे. ते अपुरे काम आहे त्याच्यावाले. त्याला आम्ही वारंवार सदस्य निवडा का भाऊ कामं चालू करा, ते काम करायलाच तयार नाही. आम्ही पैसे वापस करतो पण ते आम्हाला तेवढ्या रुपयात परवडत नाही. 1,35,000. प्रधानमंत्री आवास योजनेचा काय? प्रधानमंत्री आवास योजने झाले कम्प्लीट झालं. एकूण किती घरकुल झालं सर? काही तर खूप सारे झाले. भरपूर झाले. अच्छा अच्छा. या व्यतिरिक्त शौचालय घरोघरी आहेत का सर? शौचालय प्रत्येक घरी आहे. प्रत्येक घरी शौचालय आहे. बरं बरं. आता पूर्ण तिन्ही वार्डाची एकूण लोकसंख्या किती असेल आपल्या? 1429 आहे. 1429. आता जी जनगणना सुरू आहे सर, जनगणनाच्या काही यंत्रणा आली का आपल्या? आता यंत्रणा स्वतःहून जनगणनामध्ये अपडेट करायचं होतं ऑनलाईन, ते तुम्ही केलं का? हो. झालं का तुमच्याकडे? नाही, आता येटवे चालू झालं आता. कारण शेवटची 15 जून होती, ते 15 मे होती. तर तुमच्याकडनं झालंय का? रजिस्टर केलंय का? आम्ही रजिस्टर केलं. हो का? आणि आता घरोघरी त्यांची स्कीम आहे 14 जून पर्यंत, 16 मे ते 14 जून. तर या दरम्यान ते सगळ्यांची माहिती शासनकडे जाईल. हो. आता येटवे पासून सुरुवात झाली. आज फोन आला तर मगाशी मला. बरं. आम्ही येटवे पासून सुरुवात करून राहिलो. बरं. आणि SLR जे म्हणतात त्याच्या मतदार यादीमध्ये काही दुप्पट नाव आले आहे, काही नावं कमी करायची आहे, ती पण आपल्या गावात सुरू आहे का? हो, चालू आहे ना? बरं.
आणखी गावाचा कुठला विकास खुंटलेला आहे जे झालेलं नाही, तुम्हाला वाटते लवकर व्हायला हवं, तुम्हाला वाटते की ते अजूनपर्यंत शासनाचं लक्ष नाही, अशी कुठली कामे आहे जी थकीत आहे? सध्या तसं तर परिस्थिती नाही आहे, तशी परिस्थिती नाही आहे. कामं सुरूच आहे. अच्छा. आणि आमचे प्रयत्न चालूच आहे काम करण्यासाठी. बरं बरं. वारंवार आम्ही विनंती करून राहिलो, प्रस्ताव देऊन राहिलो. प्रस्ताव देऊन राहिलो, ठराव घेऊन. ठराव म्हणतो. ही ठरावाची अंमलबजावणी होते का शासनाकडनं? हो केले आहेत. ठराव राहिले. बरोबर. प्रत्येकाचे. बरोबर. सरपंच साहेब, आपण इकडनं कवडस मार्गीनं पेंढरी गावाला येतो, ते घाट आहे. घाट दुरुस्तीसाठी मी प्रस्ताव खूप मी मुख्यमंत्र्यापर्यंत दिला आहे. त्याची वनमंत्र्याला दिला आहे, मुख्यमंत्र्याला दिला आहे. नेहमी पण ते वारंवार एवढे प्रस्ताव देऊन बी त्या घाटीचं दुरुस्तीकरण होऊन राहिलेलं नाही आहे. त्यासाठी पुन्हा अजून प्रयत्न करायचा तयारीत आहोत आम्ही. बरं बरं बरं. हे शासनानं दखल घेऊन करायला पाहिजे. कारण आताही काही दिवसपूर्वी एक ट्रक आणि मागे काही बस 15 दिवसांना एक ऍक्सिडेंट तिथं तयार आहे. दर 15 दिवसांनी एक ऍक्सिडेंट. काही ब्रेकर्स लावले आहे साहेब, तर ब्रेकर्सचाही काही काही नाही, काही उपयोग नाही. त्या ब्रेकरचा उपयोग नाही. ते साईडला हे पट्टी लावली आहे त्याचा उपयोग नाही आहे. काही नाही, काही उपयोग नाही. आणि काही पाणी असं जायला नाली केली आहे साहेब, ते नालीमुळेही पण काही अपघात होत असतात. पाणी जायला जे नाले आहे त्याच्यामध्ये साईडनं एकदम ट्रक वगैरे आली की एकदम त्याच्या गतीनं ते मग हे होते, उतरते खालती. तर अपघात थोडं जास्त आहे तिथं, जास्त आहे. घाटावर शासनाचं सतत दुर्लक्ष आहे. सतत दुर्लक्ष आहे शासनाचं. म्हणजे वारंवार तुम्ही निवेदन मुख्यमंत्र्याला दिले, वनमंत्र्याला दिले, अच्छा मेघे साहेबाला दिले, पूर्ण काय काहीच म्हणलं काही त्याच्यावर प्रश्न हेच नाही, नियोजनच नाही. अच्छा. तर त्याच्यामध्ये जे त्याने लक्ष घालून ते काम सुरळीत करायला पाहिजे. ते लक्ष घालणं जरुरी आहे. शासनाचं. बरं. तेवढे अपघात होतात, तेवढा जीव जातात त्या ठिकाणी. बरं. आणि काही विषय सर जे गावात जे नाही आहे, म्हणजे सुव्यवस्था शासनाची जी राखण्याकरता पोलीस पाटील वगैरे आहे का गावात? नाही, आमच्या इथं जागा रिक्त आहे. पोलीस पाटला जागा भरायला पाहिजे शासनानं. मागं ते जागा ओपन झाली होती, पण ती जागा होती विजयंतीची. अच्छा. आमच्या इथं त्यावेळेस दोन्ही पोरी फॉर्म भरले होते पण नापास झाल्या. त्याच्यात आता ते त्यानं दखल घेऊन त्याने हे पोलीस पाटला जागा भरायला पाहिजे. आरोग्य व्यवस्थाची काय? आरोग्य व्यवस्था चांगली आहे. आरोग्य आहे म्हणजे इथे आरोग्य सेवक आहेत. आरोग्य कुठे आहे? देवडी. अच्छा, देवडीला मग जातात. काही आरोग्य सेवक आहे तर दररोज म्हणजे फिरते. बरं. आणि डेंग्यूचा जो प्रकोप आहे, आता डेंग्यू काय दिवस गेला 1-2 दिवस पहिले, तर डेंग्यू वगैरे असते का गावाला? नाही, आमच्या गावाला नाही. बरोबर ना. पाण्याची टाकी जी आहे हे आम्ही वारंवार त्याच्या ब्लिचिंग मारत राहतो. ब्लिचिंग स्वच्छता राहते. विहिरीत पुन्हा पावडर मारतो आम्ही ब्लिचिंग. बरं. टाकीत आपण दर 1 महिन्यानं साफ करून दिले, स्वच्छ करून ठेवतो. गावात सुशोभीकरण सौंदर्यीकरण म्हणून स्मशानभूमी आहे का? स्मशानभूमी आहे ना. आहे. बरं. तिथे म्हणजे व्यवस्था आहे, मस्त झाडागिडे लावले आम्ही तिथं झाडाच्या माध्यमातून. बरं. सगळे व्यवस्थित. आता वेलकम बोर्ड टाकला आहे. बरं. सार्वजनिक काही शौचालय वगैरे आहे ना? शौचालय सार्वजनिक आहे का? त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था वगैरे हो आहे का? अच्छा. ठीक आहे. हे होते आपल्या सोबत सरपंच पेंढरीचे. त्यांनी सांगितलेले इथले काही समस्या आहेत. मुख्य समस्या म्हणजे त्यांनी कवडस ते पेंढरी मार्गाने येणारे जे घाट आहे, ते घाटामध्ये अतिशय म्हणजे दुर्घटनाग्रस्त घाट आहे. अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मागील काही वर्षापूर्वी इथे एक 3.5 बस म्हणजे सहल करता निघालेली होती, ती बसचा मोठा अपघात झालेला होता. त्या व्यतिरिक्त दर महिन्यात किंवा 8 दिवसात काही ना काही मोठे जे ट्रक असतात त्यांचे अपघात होत राहतात. परंतु शासनाकडे अनेक वेळा त्यांनी निवेदन दिलेले आहेत, त्या ठराव घेऊन प्रस्ताव सुद्धा दिलेले आहेत, पण शासनाने सतत दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांची पुन्हा मागणी आहे की त्यांनी याकडे जातीनं लक्ष द्यावं शासनाने, आणि हा जी समस्या आहे ही खरोखर सोडवावं. त्याच व्यतिरिक्त गावात पाणी टंचाई आहे. जलजीवन मिशनचं काम होणार आहे. आता 29 लाख रुपये मंजूर करण्यात आलं आहे ग्रामपंचायतच्या हद्दीत, जे काजडी म्हणून गाव आहे त्या गावाला. इथे आता जलजीवनचं काम सुरू होणार आहे. त्यांचं असं म्हणणं पडलं की जलजीवनचं काम
परिपूर्ण झाला तर पुढच्या वर्षी पाणी टंचाई भासणार नाही. जे पाणी टंचाई आता आहे 3 टँकर शासनाने सुरू केलेले आहे, ते तिन्ही टंचाई शासनाने सुरू केल्याने आता गावकरी लोकांना ते पाणी पुरेसा मिळत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या व्यतिरिक्त घरकुलचा प्रश्न आहे. घरकुलचे भरपूर घरे झालेले आहेत. सबरी योजना असो की प्रधानमंत्री आवास योजना असो, हे सगळ्या जे योजना आहे शासनाची, ती योजनाच्या अंतर्गत त्यांनी ते घरकुल मंजूर करून घेतलेले आहेत. आणि त्यांचं एक मत पडलं की लाभार्थींना पैसे दिल्यानंतर ते घरं बांधत नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते अडचण होतो आणि त्याच्यामुळे ते लाभ घेणारा व्यक्ती आहे तो खरोखर विलंब करतो घर बांधायला. त्याच्यामुळे त्यांना जे टप्प्यानं पैसे दिल्याचे तिथेही अडचण निर्माण होते. शासनाची यंत्रणा सोडवल्या जातात, तर ते सुरळीत व्हावी, त्याच्यावर कोणाचं लक्ष व्हावं हे सुद्धा सरपंच साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच गावाची सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस पाटील नाही आहे गावात, परंतु कायदा सुव्यवस्था राखण्याकरता एक एकोपा आहे गावामध्ये. कायदा सुव्यवस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली जितकं शक्य होईल तितके ते शासनाकडे पाठपुरावा करत असतात. आरोग्याची व्यवस्था आहे, आरोग्य सेवक गावात येत असतो. देवळी पेंढरीला उपकेंद्र आहे, तिथे सुद्धा इथले जी काही त्रासले असतात आजारपणेनं ते देवळी पेंढरीला जाऊन आपला उपचार करून घेतात. असे रुग्ण तिथे जाऊन आपलं सतत उपचारानिमित्त त्यांची पाठपुरावा असतो. सरपंच साहेबांनी ही सगळी माहिती आपल्याला प्रत्यक्ष भेटीत दिलेली आहे, त्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. आजच्या या मुलाखतीमध्ये हिंगणा वार्ता न्यूज चॅनल सोबत कॅमेरामन आमचे योगेशजी आणि पीटरजी हे आमच्या सोबत आहे. या चॅनलला जनतेने जास्तीत जास्त पाहावं आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं. हा चॅनल म्हणजे सर्वसामान्य लोकांचा चॅनल असून या चॅनलला जनतेने जास्त प्रतिसाद करून सबस्क्राईब करावं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.